हिंजवडीमध्ये होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात प्रशासन आता अलर्ट मोडवरती आलेलं आहे। सूचना देऊन देखील सुधारणा न झाल्यास वाहन चालक आणि मालकावरती कारवाई केली जाईल। आरटीओ, पोलीस आणि पीएमआरडी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा एक महत्त्वाचा निर्णय झालाय। डंपर, रेडीमिक्स तसेच ट्रक यांना 30 किलोमीटर प्रति तासाची लिमिटही देण्यात आलेली आहे। बेकायदेशीर चालणाऱ्या आरएमसी प्लांटला निष्कासनाची कारवाई पीएमआरडी मार्फत करण्यात येणार आहे। तसेच हे जड अवजड वाहनं जी आहेत याच्या मध्ये पाठीमागील लेफ्ट साईडच्या पाठीमागचा चाक खाली येऊन अपघात होण्याची संख्या जास्त असल्याचे लक्षात आले आहे। त्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्तांवर मारहाणीचा आरोप झाला। या संदर्भात कथित ऑडिओ क्लिप सुद्धा एक व्हायरल होते। धमकावणारी व्यक्ती महेश पाटील असल्याचा तक्रारदार निशित पटेल यांनी दावा केलाय। संबंधित ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा दावा महेश पाटिल यांनी केला। मेरा 12 बजे का अपॉइंटमेंट, 1 बजे के बाद कभी भी बोलो, 1 बजे के बाद कभी भी बोलो, कोई प्रॉब्लम नहीं है। 1 बजे के बाद मिलो। हाँ। आते समय पटवाला और रुपेश को लेके आना। मेरे को बस किसका नंबर नहीं है सर। ठीक है, फिर तुम मिलो मेरे को। कहाँ पे मिलेंगे 1 बजे? जानता नहीं है तो फिर तू कैसा टीओटी करने के लिए, फेक डॉक्यूमेंट करने के लिए, चीटिंग मेरे को नहीं मालूम था। मेरे को ऐसे बोला सागर में चल अपने घर में, मेरे को मालूम ही नहीं क्या हो रहा है। और क्या पुलिस कंप्लेंट किया फिर तूने? मेरे को जान का तकलीफ है और क्या। मैं बरोबर है। और एक कर ले कि ये 2 बजे आने वाले और हमारे साथ चलो बोल के, जो पुलिस वाले जितना लेके आना चाहता है लेके आ जाना। ठीक है। तू प्लेस भी तू डिसाइड कर ले और टाइम भी तू डिसाइड कर ले। तू मेरे को बोला कहाँ पे आना है, मैं आता हूँ। ठीक है, मैं 1-1.5 बजे तेरे को फिर से बोलता हूँ, तेरे को पडवलकर और रुपेश से मेरे पास किसका नंबर नहीं है सर। मेरे को नहीं मालूम है क्या है। देख, मैं से नंबर निकालूंगा आज। तो निकालो ना सर, लेकिन मेरे पास नहीं है तो मैं क्या करूं सर। तेरे को मैं क्या बोलता हूँ? अरे सर, मिलके बात करते ना। मैं लेना देना नहीं है, लेकिन मैं तुम्हारे घुस जाऊंगा ना, फिर मेरे को बोल। अरे लेकिन मैं मिलने को तैयार हूँ, क्या को धमकी दे रहे हो सर आप मेरे को? धमकी का बात नहीं है, मैं एकदम प्यार से बोल रहा हूँ। मेरे को तुम्हारे से कोई लेना देना नहीं, बस मेरे को मिलना है। अशा कुठल्याही प्रकारचं संभाषण मी त्यांच्याबरोबर किंवा त्यांचे कुठले सहकारी असतील त्यांच्याबरोबर केलेलं नाही। मी त्याचं स्पष्टपणे खंडन करतोय। ती ऑडिओ क्लिप माझी नाहीये। ज्या काही ऑडिओ असतील, जे काही व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली माझा किंवा माझ्या सहकाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाहीये किंवा ते दिसून येत नाहीये। तर त्या व्हिडिओबद्दल मी स्पष्टपणे खंडन करतो आणि जी ऑडिओ क्लिप जी प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित झालेली आहे त्याबद्दल पण मी त्याचं खंडन करतो। तर बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणीचे आरोप झालेत। मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि सीएम कार्यालयाला या संदर्भात तक्रार करण्यात आली। स्वतःच्याच कार्यालयात डांबून मारहाण केल्याची निशित पटेल यांनी तक्रार केली। महापालिकेच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील आणि आणखी 4 जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले। तर महेश पाटील यांनी 7 कोटींची मदत केली होती, पण महेश पाटील यांनी माझ्याकडून 15 कोटी रुपये वसूल केले असं तक्रारदार निशित पटेल यांचं म्हणणं आहे। सही नहीं कर रहा हूँ मेरे को घर से उठा के लेके जाएगा। तेरी आज तेरी बीवी नीचे बैठा बेटा, उसको नीचे 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 बैठ नीचे भाई, बस अभी मेरे को आगे फिलहाल कितनी देर में पैसे अभी नहीं है सर। मेरे ऑफिस में मेरे को किडनैप करके 2 घंटे तक मेरे को बहुत मारा। इतना मारा कि ऐसा बोला कि तेरे पास ही सब पैसा है, ऐसा तू बोल। मेरी फैमिली को सेक्सुअल असॉल्ट करेंगे ऐसा बताया। मेरे को भी मारने की धमकी दी, मार डालने की धमकी दी। असे कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा कुठल्याही प्रकारचा बंदुकीचा डाग किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांना डांबून अशी कुठलीही मारहाण किंवा 60 कोटीबद्दल अशी कुठलीही खंडणी माझ्याकडून किंवा इतर ज्या काही सदस्यांची त्यांनी नावाचा उल्लेख केलेला आहे अशा कोणाकोणही झालेली नाहीये।